नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे टोमॅटो प्युरी। चला तर आपल्याला टोमॅटो प्युरी बनवायची आहे। तर त्याला मी 6 ते 7 टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडंसं बीट घेतलेले आहे। आपल्याला टोमॅटो प्युरी ही आर्टिफिशियल कलर न वापरता आपल्याला नैसर्गिक कलरची प्युरी बनवायची आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी हे टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता त्याला फक्त आपण अशा प्रकारे असं कट द्यायचा आहे। फक्त असं क्रॉस मध्ये कट देऊन द्यायचा। हे बघा टोमॅटोंना सगळ्या अशा प्रकारे मी कट देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे कुकरला लावायचे आहे। तर आता हा कुकरचा डबा घेतलेला आहे। आता कुकरच्या डब्यामध्ये आपण पहिले बीटचे काप येत नाही अशी खाली ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण की आपल्याला प्युरी बनवायची आहे पण आपल्याला त्या बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे। आपल्याला वाफेवरच हे शिजवायचे आहे। तर आधी बीटचे काप खाली ठेवून घ्यायचे, मग त्याच्यावर आपल्याला टोमॅटो ठेवायची। जे आता वाफ निघेल ना ते याचं टोमॅटोचं पाणी निघतं ना, ते पाण्यानेच आपले हे बीटचे काप शिजतात। आणि कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, जाळी ठेवलेली आहे। आता मी हा डबा याच्यात ठेवून घेणार आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कमी गॅसवर। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि कुकर पण गार झालेला आहे। आता हे बघा पूर्ण वाफ गेलेली आहे। आता आपण कुकर उघडून बघू। आता मी डबा काढून घेते कुकरमधून। हे बघा छान वाफ उकडले गेलेले आहेत टोमॅटो त्याच्यामध्ये। आता आपण याची ही साल आहे ना काढून घेऊ आपण, आणि आपण जे कट दिलेला होता ना त्या कटमध्ये असं सहज आपली ही टोमॅटोची साल निघून जाते। डब्यातून आपले हे टोमॅटो बाहेर काढून घेतलेले आहेत आणि हे त्याची साल अशी हाताने हलक्या हाताने सहज निघून जाते। टोमॅटोची सगळ्या टोमॅटोची साल काढून झालेली आहे आणि आता त्या डब्यामध्ये आपली ही जी बीट आहे ना ती बीट पण आपण काढून घेऊ, कारण की आपल्याला या पाणी जे आहे ना डब्यात त्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे। पण आपण पराठे जर करत असले तर पराठ्यांमध्ये पण हे पाणी आपण टाकू शकतो, किंवा पावभाजी आपली पनीरची भाजी असा भाजीमध्ये आपण या पाण्याचा वापर करू शकतो। बीट पण हे चांगले शिजले गेलेले आहे पाण्यामध्ये। तर आपले बीट पण चांगले शिजले गेलेले आहे आणि बीट पण आपण टोमॅटो प्युरीमध्ये काय टाकतो की टोमॅटोला जो आंबटपणा असतो ना तो आंबटपणा पण त्याचा कमी होतो आणि आपल्या प्युरीला कलर पण खूप छान येतो। त्याच्यामुळे बीटचा वापर आपण टोमॅटो प्युरीमध्ये करतोय। आता मी मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला। चला तर मी आता टोमॅटो प्युरी ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान बारीक झालेली। तरी पण आपण आता हे एका बाउलमध्ये गाळून घेणार आहोत, कारण की टोमॅटोच्या बिया एखादी अर्धी साल जर असली ना तर ती निघून जाते। आपल्याला हे आता पूर्ण गाळून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही पण टोमॅटो प्युरी बनवून बघा, खूप छान आणि होते तयार। आणि आपण झटपट कोणतीही भाजी बनवली ना तर त्याच्यात प्युरी टाकून आपण भाजी बनवू शकतो आणि ही फ्रीजमध्ये जर ठेवली ना 8 ते 10 दिवस चांगली टिकते। अशा प्रकारे तुम्ही पण प्युरी बनवून बघा। फक्त याच्यात आपण पाणी नाही वापरायचं, पाणी जर वापरलं तर खराब लवकर होते। आता हे टोमॅटो जे आपण वाफेवरच शिजवलेले आहेत। हे बघा आपली सगळी टोमॅटो प्युरी आपली गाळणीने आपण गाळून घेतलेली आहे। तर बघा त्याच्या बिया ज्या असतात त्या बिया पण आपल्याला त्याच्यात नाही गेल्यात आणि वरतीच राहिल्यात ह्या। आणि अशा प्रकारे ही टोमॅटो प्युरी झटपट बी तयार होते आणि छान कलर येतो। अशा प्रकारे आपण बी टोमॅटो प्युरी बनवून बघा। चला तर मग आपली टोमॅटो प्युरी ही तयार झाली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा। धन्यवाद।